येते ठाणे जिल्ह्यामधील टिटवाळ्यामध्ये चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। टिटवाळ्यामधील दहागाव परिसरामध्ये ही संतापजनक घटना पुढे आलेली आहे। अंगणामध्ये खेळत असलेल्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर येत आहे। कल्याण ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नराधम आरोपीला या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती पुढे येते। ठाण्याच्या टिटवाळा परिसरामध्ये घडलेला हा प्रकार ठाण्याच्या टिटवाळ्यामधली घटना असल्याचं कळतंय। चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं हे प्रकरण आहे। टिटवाळ्यातील दहागाव परिसरामध्ये ही संतापजनक घटना घडलेली आहे। अंगणामध्ये खेळत असलेल्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं कळतंय आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, अत्यंत संतापजनक असा हा सगळा प्रकार समोर आलाय, काय तपशील आहे? आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत। पोलिसांचा जो वचक आहे हा कुठेतरी पुन्हा एकदा कमी झाल्याची समोर दिसून येत आहे। टिटवाळ्यातील दहागाव परिसरातील ही घटना असून शुक्रवारी एक चिमुरडी आपल्या अंगणात खेळत होती। त्याचवेळी परिसरातील एक नराधम आला आणि त्यांनी निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत। मुलीला वेदना होत असल्याने हा प्रकार तिने तिच्या आई वडिलांना सांगितला। त्यानंतर हा सर्व प्रकार उघडी आला आहे। या नराधमाला पोलिसांनी पकडलंय, मात्र पोलिसांनी अद्याप हा नराधम नक्की कोण आहे, काय त्याचं बॅकग्राऊंड आहे अशी कुठलीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही। मात्र त्याला अटक केल्याची माहितीही मिळालेली आहे। प्रदीप, यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने जेव्हा बदलापूरचं प्रकरण समोर आलेलं होतं तेव्हा मोठा संताप पाहायला मिळालेला होता। आता या सगळ्या प्रकरणानंतर कशा प्रतिक्रिया येताना दिसतात? आपण जर बघितलं तर बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, कल्याण असेल, डोंबिवली, भिवंडी या सर्व परिसरात अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत या उघड झालेल्या आहे। त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून येते आहे। त्याचप्रमाणे जो वचक आहे हा वचक सुद्धा पोलिसांचा असला पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे। बरोबर, धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।